नमस्कार. लिटल स्टोरी बुकच्या एका नवीन पानावर तुमचं स्वागत आहे. कधी तुम्ही विचार केलाय का की आपल्या कपाळावर लावलेल्या त्या 3 पांढऱ्या रेषा म्हणजे विभूती, ती फक्त एक धार्मिक प्रथा आहे की त्यामागे काही सखोल रहस्य दडलंय? लोक म्हणतात ती फक्त राख आहे, पण शरण साहित्य सांगतं की ती अज्ञानाला जाळून टाकणारी शक्ती आहे. आज आपण लिंगायत धर्मातील विभूती लावण्यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सर्वात आधी समजून घेऊया याचा आध्यात्मिक अर्थ. विभूती म्हणजे काय? तर अग्नीमध्ये सर्व काही जळून खाक झाल्यावर उरलेली राख. लिंगायत तत्वज्ञानात विभूतीला वैराग्याचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण ती कपाळाला लावतो तेव्हा ती आपल्याला जाणीव करून देते की हे सुंदर शरीर, हा पैसा, हा गर्व, हे सर्व काही एक दिवस या राखेसारखं मातीत मिसळणार आहे. जेव्हा माणसाला आपल्या नश्वरतेची जाणीव होते तेव्हा त्याच्यातला अहंकार संपतो आणि तो अधिक नम्र होतो. दुसरं म्हणजे विभूतीला शिवप्रसाद मानलं जातं. शिव स्वतः अंगाला भस्म लावतात, म्हणून शिवभक्त ही विभूती लावून शिवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. आता वळूया यामागच्या विज्ञानाकडे. आपल्या शरीरात 7 मुख्य चक्र असतात. त्यातील आज्ञाचक्र हे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असतं. एकाग्रता. या ठिकाणी विभूती लावल्यामुळे त्या केंद्रावर हलका दाब पडतो. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि मन शांत राहतं. 2 ऊर्जा रक्षण. आपल्या शरीरातून सतत ऊर्जा बाहेर पडत असते. कपाळावर विभूती लावल्यामुळे ही ऊर्जा साठवून ठेवली जाते आणि नकारात्मक विचार दूर राहतात. 3 आरोग्य. शुद्ध विभूती ही गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून तयार केली जाते. ती शरीरातील अतिरिक्त ओलावा शोषून घेते, ज्यामुळे डोकं जड होणे किंवा सर्दी होण्यासारखे त्रास कमी होतात. महात्मा बसवण्णांनी आपल्याला शिकवलं की ईश्वराच्या दरबारात कोणीही लहान किंवा मोठं नाही. मग तो राजा असो वा सामान्य माणूस, कपाळावरची ही पांढरी विभूती सर्वांना एकाच सूत्रात बांधते. ही विभूती आपल्याला समानतेचा संदेश देते की शेवटी आपण सर्व एकाच तत्वापासून बनलो आहोत आणि एकाच तत्वात विलीन होणार आहोत. तर मित्रांनो, विभूती लावणे म्हणजे केवळ कपाळावर टिळा लावणे नाही, तर ती स्वतःला शुद्ध ठेवण्याची एक शपथ आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट्समध्ये शरणार्थी लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यासाठी तुमच्या आवडत्या लिटल स्टोरी बुकला आजच सबस्क्राईब करा.